इयत्ता 8वी, विषय संस्कृत, भाषासूत्रम 3, नामानी 2. नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण नामानी 2 हा भाग पाहणार आहोत. त्यापूर्वी नामानी 1 मधील उजळणी करणे आवश्यक ठरते. नामानी 1 मध्ये आपण नाम, प्रातिपदिक आणि विभक्ती रूपे म्हणजे काय ते पाहिलं होतं. जसे नाम म्हणजे वस्तू स्थान नामदर्शक शब्द म्हणजेच वस्तू स्थान यांचे नाव दाखवणारा शब्द म्हणजे नाम. प्रातिपदिकम या शब्दाचा अर्थ शब्दस्य मूलम रूपम म्हणजे शब्दाचे मूळ रूप. आणि विभक्ती रूपाणी म्हणजेच वाक्यार्थानुसार शब्दानां विविधानि रूपाणी भवन्ति तानि विभक्ती रूपाणी इति उच्यन्ते. म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार शब्दांचे विविध रूपे होतात, त्यांनाच विभक्ती रूपे असे म्हणतात. परीक्षेत आपल्याला शब्द दिला जातो, त्या शब्दाचे प्रातिपदिक ओळखा असा प्रश्न असतो. तर त्यात आपल्याला त्या शब्दाचे मूळ रूप ओळखायचे असते. जसे की देव या शब्दामध्ये मूळ शब्द आहे देव, म्हणजेच देव हे त्या शब्दाचे प्रातिपदिकम झाले. ठीक आहे. याच भागात आपण अकारांत पुल्लिंगी नाम देव, अकारांत नपुंसकलिंगी नाम वन आणि आकारांत स्त्रीलिंगी नाम माला या शब्दांचे तक्ते पाहिले. आता नामानी 2 या भागात पुढे शिकूया. नामानी 2. इकारांत पुल्लिंगम नाम कवी. कवी हा शब्द कसा बनलाय ते पहा. हलंत क अधिक अ अधिक हलंत व अधिक ई. यामध्ये एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम हे वचन आहेत आणि विभक्ती प्रथमा ते संबोधन. सर्वात आधी आपण कवी शब्द कसा वाचायचा ते पाहूया. कविः कवी कवयः प्रथमा, कविं कवी कवीन द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. अशा प्रकारे विभक्तींच्या नावासह आपल्याला हे शब्द पाठ करायचे आहेत. आता या पूर्ण तक्त्याचा अर्थ काय ते पाहूया. जसे की एकवचनममध्ये कवी ही प्रथमा विभक्ती, तर त्याचा अर्थ होतो एक कवी. द्विवचनम कवी म्हणजेच 2 कवी. आणि बहुवचनम कवयः म्हणजेच अनेक कवी. द्वितीयामध्ये बघा कविं कवी कवीन द्वितीया म्हणजेच कविं एका कवीला, कवी 2 कवींना, कवीन अनेक कवींना, कवीना कविभ्यां कविभिः तृतीया म्हणजेच कवीना एका कवीने, कविभ्यां 2 कवींनी, कविभिः अनेक कवींनी, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी म्हणजेच कवये एका कवीसाठी, कविभ्यां 2 कवींसाठी, कविभ्यः अनेक कवींसाठी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी म्हणजेच एका कवीतून किंवा कवीमधून, कविभ्यां 2 कवीतून किंवा 2 कवींमधून, कविभ्यः म्हणजेच अनेक कवींतून किंवा अनेक कवींमधून, कवेः कव्योः कवीनां षष्ठी म्हणजेच एका कवीचा, कव्योः 2 कवींचा, कवीनां म्हणजेच अनेक कवींचा, कवौ कव्योः कवीषु सप्तमी म्हणजेच एका कवीमध्ये, कव्योः 2 कवींमध्ये,
कवीषु म्हणजेच अनेक कवींमध्ये. हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम म्हणजेच हे कवे म्हणजेच एकवचनी हे कवे म्हणजे हे कवी, हे कवी म्हणजेच हे दोन कवींनो आणि हे कवयः म्हणजेच हे अनेक कवींनो. कविसदृशाः अन्ये इकारान्ताः पुल्लिङ्गशब्दाः मुनी, ऋषी, रवी, हरी, पाणी, यती, मारुती, भूपती, कपी, अली, गिरी, अरी, वन्ही, मणी इत्यादयः. अशा प्रकारे इकारांत पुल्लिंगी कवी हा एक नमुना शब्द आपण पाठ केला तर आपल्याला इतर अनेक इकारांत शब्द याप्रमाणे चालवता येतात. आता अशाच प्रकारे आपण इकारांत स्त्रीलिंगी नामाचे मती या शब्दाचे वाचन करून घेऊया. इकारांतम स्त्रीलिंगम नाम मती. मती शब्द बनला आहे म हलंत अधिक अ त हलंत अधिक ई. शब्द वाचूया. मती मती मतयः प्रथमा मतिं मती मती द्वितीया मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पञ्चमी मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी हे मते हे मती हे मतयः संबोधनम. यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे चतुर्थीपासून ते सप्तमीपर्यंत एकवचनी शब्दांमध्ये 2 रूपे आली आहेत. तर ह्या दुसऱ्या रूपाला वैकल्पिक रूप असे म्हणतात. सिमिलरली आपण ते वापरू शकतो. म्हणजेच मतये चतुर्थी एकवचन वापरले तरीही चालू शकते, तसेच मत्यई वापरले तरी चालू शकते. अशा प्रकारे सप्तमीपर्यंत आपण एकाऐवजी 2 रूपे वापरू शकतो किंवा 2 पैकी एक रूप वापरू शकतो. मती सदृशाः अन्ये शब्दा. तर मतीसारखेच इतर कोणते शब्द बरं चालतात? तर भूमी, बुद्धी, प्रीती, कीर्ती, श्रुती, स्मृती, रुची, शक्ती, धृती, औषधी, वनस्पती इत्यादी. म्हणजेच एक इकारांत मती शब्द जर आपला पाठ असेल तर इतर इकारांत स्त्रीलिंगी शब्द आपण त्याप्रमाणे चालवू शकतो. इकारांतम नपुसकलिंगम नाम वारी. वारी शब्द बनला आहे हलंत व अधिक आ अधिक हलंत र अधिक ई. वारी शब्दाचे वाचन. वारी वारिणी वारिणी प्रथमा वारी वारिणी वारिणी द्वितीया वारिणा वारिभ्यां वारिभिः तृतीया वारिणे वारिभ्यां वारिभ्यः चतुर्थी वारिणः वारिभ्यां वारिभ्यः पञ्चमी वारिणः वारिणोः वारीणां षष्ठी वारिणी वारिणोः वारीषु सप्तमी हे वारे हे वारी हे वारिणी हे वारिणी संबोधनम. या ठिकाणी तुम्हाला इकारांत शब्द नपुसकलिंगी लिहिताना किंवा पाठ करताना उच्चारांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसे या ठिकाणी तुम्ही पाहाल तर प्रथमा एकवचन मध्ये वारी हा पहिला आहे, तर बऱ्याच ठिकाणी पहिला आहे, तर काही ठिकाणीच तो दुसरा झाला आहे. जसे की प्रथमा द्वितीया बहुवचनमध्ये वारीचा री हा दुसरा आहे, षष्ठी बहुवचनामध्ये वारी री दुसरा आहे, संबोधनममध्ये वारिणी बहुवचनीमध्ये री हा दुसरा आहे. हे शब्द सोडता बाकी सर्व ठिकाणी वारी हा शब्द ऱ्हस्व इकारांत लिहिलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. वारी सदृशाः अन्ये शब्दाः म्हणजे वारीसारखेच इतर शब्द चालतात ते पाहूया. शुची, सुरभी, भुरी हे नपुसकलिंगी शब्द वारी या तक्त्याप्रमाणे चालतील.
ईकारांत स्त्रीलिंगम नाम नदी. नदी शब्द बनला आहे हलंत न अधिक अ अधिक हलंत द अधिक ई. वाचन पाहूया. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दीर्घ इकारांत शब्द कुठे आहेत ते पाहायचं आहे. तर यात साधारणपणे पाहाल तर तुम्ही फक्त संबोधनमध्ये नदीमध्ये दी हा ऱ्हस्व ई आहे, तर इतर ठिकाणी तुम्हाला तो दीर्घ आढळेल, कारण आपण दीर्घ शब्दाचे वाचन करत आहोत. नदी नद्यौ नद्याः प्रथमा नदीं नद्यौ नदीः द्वितीया नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी नद्याः नद्योः नदीनां षष्ठी नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यौ हे नद्याः संबोधनम. नदीसदृशः अन्ये शब्दाः म्हणजे नदीसारखे इतर शब्द जननी कूपी नारी युवती नगरी मही वापी लेखनी अंकनी सम्मार्जनी रुक्मिणी घटी नखकृंतनी सरस्वती स्थाली दासी इत्यादयः. म्हणजेच हे शब्द आपण नदी या तक्त्याप्रमाणे चालवू शकतो. इथपर्यंत तुम्हाला कळले असेलच. हे शब्द पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देव वन माला नंतर आज शिकलेले आपण कवी मती वारी नदी हे शब्द आपल्याला इयत्ता 10वीपर्यंत पाठ ठेवायचे आहेत. त्यामुळे हे अगदी लक्षपूर्वक तुम्हाला करायचे आहे. आत्तापर्यंत जर केले नसतील तर कृपा करून हे शब्द तुम्ही पाठ करा. इथेच थांबते. धन्यवाद.